म्हणूनच हा सखा हनुमंत माझा दूत या रामचंद्राचा एक कनिष्ठ सेवक तुझ्यापर्यंत आलाय. योग्य तऱ्हेने कामगिरी पार पाडलीस. अगदी माझ्या समज माझ्या अवतार करत आतापर्यंत अगदी खंबळ आहे याच्या पुढे असा त्रावृत्य देवा ते तुझ्याने शक्य झालं नाही. या मरकटाला पाठविलास. का पाठविलं? अरे तू मरकट म्हणतोयस त्याला, पण त्या मरकटाची महती काय हे तुला जर आजमावायला मी इथपर्यंत पाठविलं. आणि हा जर आला नसता, तू इथं थांबला नसता, माझ्या समवेत तू मिळाला नसता, माझ्या तू भालायला नसता. म्हणूनच हे गिधाड पक्षा आता मी एकटाच नाही. मग तुला पाहायचंय का मी का आलो इथं हे तुला जर कळलं सगळे तर एक पण बघा जसा असेल तसा इथे माझ्या समोर. आणि तू याचा वैरी हा तुझा वैरी. आता बोलून दाखवण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीत मला दाखवायचं होतं. म्हणून मी म्हटलं मी एकटाच माझ्या समोर कोण कोण आले. आता हे जे तुमचं वैमनस्य आहे हे मला संपवायचंय. ही अराजकता मागणी ही मला संपवायची आणि सर्वत्र मला आजपासून शांतता प्रस्थापित. देवा जर का तुला संपवायचं असेल, हे वैराग्य तुला जर का संपवायचं असेल तर माझ्या मनातली एखादी इच्छा अशी कोणती? या घुबाडाला या घुबाडाला हे वृक्ष सोडून दुसऱ्या वृक्षावर जायला सांग. आणि मी असं म्हणतोय हाच प्रश्न जर या घुबडाने तुझ्या समोर ठेवला. हे गिधाड पक्षा हा वृक्ष सोड आणि दुसरीकडे कुठेतरी मुळीच नाही. मान्य करशील का? मुळीच नाही. त्याच्याही मुळाशी कारण आहे. काय कारण आहे? ऐकायचं असेल तर माईक ही सृष्टी ज्यावेळी निर्माण झाली त्यावेळी हे वृक्ष उगवलं आणि या वृक्षावर मी वास्तव्य करतोय. म्हणजे तेव्हापासून आहेस तू असं तुला म्हणायचंय. आता न्यायाचा निवाडा तर मला करायला पाहिजे. मग दोन्ही बाजू मला पडताळून पाहायला हवे. हे घुबड पक्षा मला सांग, हे तुमचं जे भांडण चालू आहे ते एका वृक्षावरून भांडण चालू आहे. या वृक्षाच्या अग्रभागी हा गिधाड पक्ष आहे आणि या वृक्षाच्या पोखरीत मध्यंतरी तू वास्तव्य करतो. केव्हापासून वास्तव्य करतोय सांग? पृथ्वी निर्माण झाली त्यावेळीपासून बरोबर आहे. तू सत्यवचने